नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या दौऱ्यात शरद पवार समर्थकांना गोंजारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा उपयोग झाला नाही। अजित पवार यांची पाठ फिरवताच यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार दिंडोरी मतदारसंघातून सुरू केला। त्यासाठी त्यांनी जनसन्मान यात्रा सुद्धा सुरू केली। गुलाबी रंगाच्या बसमधून प्रवास करीत भाषण केले आणि मात्र उलट त्याचा परिणाम झाला। उपमुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध केला। दिंडोरी चौफुलीवर गुलाबी पाण्याचे रस्ते धुतले, त्यावर गुलाबी फुले टाकले, उपमुख्यमंत्रीच्या कडक शब्दात सुनावले। तर यावेळी कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेची फसवणूक केल्याचं उघड केलं। ते म्हणाले की महिलांना मतदानाचा अधिकार 18 वर्षापर्यंत आहे, मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त 21 वर्षापासून 8 पार केलेले महिला बहीण नसते का? 18 वर्षाची युक्ती मतदान करू शकते, मात्र तुम्ही लाडकी बहीण म्हणून तिला स्वीकारू शकत नाही, असं देखील त्यांनी टीका केली। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।